संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे दिनांक 10/2/2025 रोजी सायंकाळी श्री विश्वकर्मा प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। श्री विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन, सत्यनारायण महापूजा तसेच कीर्तन सेवेनंतर महाप्रसादाचा कार्यक्रमासाठी तालुक्यातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। सायंकाळी 7 वाजता तळेगावचे भूषण हरिभक्त परायण श्री अरुण महाराज दिघे यांची अमृतवाणीतून झालेली कीर्तन सेवा सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ठरली। संगमनेर तालुक्याचे आमदार श्री अमोल खताळ यांची धर्मपत्नी सौ पूनम खताळ, श्री विश्वकर्मा वंशीय समाज विश्वकर्मा पतसंस्थेचे संचालक मंडळ तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे, माजी सरपंच तात्यासाहेब दिघे, माजी झेडपी सदस्य प्रभाकर कांदळकर, नामदेव दादा दिघे, सामाजिक कार्यकर्ते गणेश दिघे सर, श्री शिवाजी दिघे सर, श्री अमोल दिघे, विठ्ठल जानेकर, अंकुश क्षीरसागरसह भाविक मोठ्या संख्येने हजर होते। त्यावेळी सौ पूनम खताळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तुम्हाला श्री विश्वकर्मा प्रकट दिनाच्या शुभेच्छा। आज या ठिकाणी जो काही विश्वकर्मा प्रकट दिनासाठी जे गावचे विश्वकर्माचे जे अध्यक्ष आयोजक नियोजक आहेत, भाऊंनी तर सगळ्यांचे नाव घेतलेच आहेत, त्या सर्वांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की खरं तर साहेबने अमोल भाऊ जे सगळ्यांचे लाडके आमदार अमोल भाऊच येणार होते, पण त्यांना दिल्लीला मीटिंग असल्यामुळे ते उपस्थित राहू नाही शकले। तर त्यांनी मला आवर्जून मेसेज केला की तू जाऊ नये। तर मलाही सांगायला आनंद होईल की मी काही जास्त बोलत नाही, आपल्याला त्यातलं ज्ञान नाही, पण आपण तेच प्रत्येक जयंती किंवा प्रत्येक गोष्टीचं म्हणतो ना आपल्याला माहिती कशी व्हावी, त्यासाठी जे काही कीर्तन रूपी सेवेतून महाराजांनी तुमच्याच गावचे भूषण आणि महाराज मला म्हणजे मी आता प्रत्येक कार्यक्रम करते तर प्रत्येकजण म्हणतात की आमचा दुष्काळी भाग कालही ते गाव कोठा प्रकल्पासाठी गेले, दुष्काळी भाग, अरे दुष्काळी भाग आहे पण तुमच्यात विचारांचा दुष्काळ नाही, तुमच्यात इतके म्हणजे प्रत्येक गावात इतके असे त्या गावात जे काही पारेगाव तिथे जे राव भुगे सर म्हटलं तुम्ही दुष्काळी भाग असेल पण तुमच्या विचारात दुष्काळ नाही, तुम्ही खूप मोठं कार्य करताय। पाणी आज नाही ठीक आहे, 40 वर्षांनी आला येईल, आत्ता येईल, हळूहळू का होईना पण येईल, पण तिथे विचारात दुष्काळ नाही। इथे तुमच्या गावाला एवढं मोठं भूषण हरिभक्त पारायण जे अरुण महाराज दिघे हेही लागले, म्हणजे तुमच्याही गावात दुष्काळ नाही। खरं तर मला खूप आनंद होते की मी जे काही आत्ता भाऊ आमदार झाल्यापासून गावं बघते, जिकडे दुष्काळ म्हणतात ना त्याच गावात इतके छान कार्यक्रम घेतले जातात आणि असेच कार्यक्रम घेत जावे। आणि जे काही विश्वकर्मा जे सृष्टीचा निर्माता आहे तर त्यांनी जे काही किती 12 मी तर 12 ऐकते पण सर आता 18 समाज आपण जे काय घरात वेगवेगळी भांडी वापरतो, पायात वेगवेगळ्या चपला वापरतो आणि घरात नवीन घर बांधायचं म्हटलं की फक्त भिंती असतात, पण आपण म्हणतो की नाही नवऱ्याला सांगतात बायका इथे असं फर्निचर झालं पाहिजे, तिथे तसं फर्निचर झालं पाहिजे। अंगात आपण जे काही महिलांना खूप आवड असते सोन्याची, हे सोनं बनवणे हे सगळे कलागुण त्या समाजाच्या लोकांकडे आहे आणि त्यांचे ते निर्माते विश्वकर्मा आहे। आणि त्या निमित्ताने आज जे कीर्तन ठेवले आणि महाराजांनी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली त्याबद्दल त्यांचे आभार। आणि असेच कार्यक्रम घेत जा आणि तुमच्या या कार्यक्रमाला तसेच जे काही आत्ताच ऐकून मला असं झालं की कधी 2 एप्रिल तारीख आणि सप्त्याला येईल मी गावाला, पण भाऊ असले तर भाऊ येऊनच जातील, पण नक्कीच तुम्ही नाही मला आमंत्रित केलं तरी मी येणार, सप्त्याला भेट देणार। असेच कार्यक्रम घेत जा, आम्हालाही बोलवत जा, आम्हालाही आनंद भेटेल। आणि माझं हे भाग्य खरंच भाग्य मानते की मी आज जे काही आमदारीनबाई म्हणतात सगळे, पण मला आवडत नाही ते म्हणणं, पण ते झाले की मला प्रत्येक गावात जे कार्यक्रमांना बोलवतात आणि मला तर कीर्तन, कारण की माझ्या माहेरी पण माझे आजोबा प्रत्येक वाऱ्या दिंड्या करतात
आणि इकडे माझ्या सासूबाई 25-26 वर्षापासून वाऱ्यात दिंड्या करतात, त्याच्यामुळे खूप आवड. नाही काही तर घरात सकाळी टी व्ही लावून ती गजर कीर्तनाचा कार्यक्रम नक्कीच ऐकतो, त्यातून खूप छान शिकण्यासारखं भेटतं, मुलांच्या कानावर पडतं सगळं. आणि जे काय आता प्रत्येक गावागावात सप्ताह आहे, काही जयंतीनिमित्त कीर्तन ठेवतात, तर पूर्ण वेळ नाही ऐकू शकत, पण शेवटचे जे काही 5 मिनिट ऐकते मलाही मनाला खूप समाधान भेटतं. खरं माझं ते भाग्य की आमदार झाल्यापासून मला हे प्रत्येक गावागावात जाऊन कीर्तन ऐकायला भेटतं. मी त्याबद्दल खरंच मला भाग्यवान समजते. आणि तुम्ही पण असेच कार्यक्रम ठेवत जा की ज्यातून तरुण पिढी तयार होत जाईल, जी तरुण पिढी वाईट मार्गाला न जाता ह्या कीर्तनरूपी सेवेतून खूप काही घेऊ शकेल. ती सवय आत्ताच सुरुवात आपण केली तर ती सुरुवात पुढे चालू राहील. उद्या ते छोटे मुलं म्हणतील की नाही आपल्याला तमाशा नको, आपल्याला छान कीर्तनच ठेवा. आणि असेच कार्यक्रम घेत जा, बोलवत जा. तुमच्या या विश्वकर्मा जयंतीनिमित्त आज बोलवले, परत पुन्हा एक आभार मानते. आणि तुमच्या या परत पुढील सर्व कार्याला सदिच्छा शुभेच्छा देते माझ्याकडनं व आपल्या मतदारसंघाचे आमदार अमोल भाऊ खताळ यांच्याकडून. आणि मला एक आवर्जून सांगा वाटतं की सुरुवात तुमच्या गावातून झाली. प्रथम पुण्यस्मरण होतं, तिथे बोलवलं, मला पहिल्यांदाच बोलायला लावलं. मी आधी बोललेली नव्हते, मी कधी स्टेजवर जाऊन बोललेली नव्हते. त्या दिवशी खूप घाबरले, त्या दिवशी बोलले, मला कळलं नाही तेव्हा मी काय म्हणजे आदरांजली वाहिली, पण सुरुवात तिथून झाली. त्या दिवशी एक मनात ठरवलं की अरे कुठे जा बोलावं लागणार आहे. तर मला तो एक अभिमान वाटतोय की तिथून सुरुवात झाली. आज नक्कीच थोडंफार का होईना चांगलं बोलले मी.